भारतात गेल्या काही महिन्यांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोल डिझेलचा मुद्दा चर्चेत आला आहे. अर्थात याला अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धाची पार्श्वभूमी आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देखील इथेनॉल मिश्रित इंधनाचं सातत्यानं समर्थन केलं जाते. तर आता पेट्रोलमध्येही 20% इथेनॉल मिसळून वापरलं जात आहे. मात्र यावर अनेकांनी आक्षेप घेतलाय. इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. तर याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर आता स्वतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण दिलंय. इथेनॉलमुळे मायलेज कमी होतंय का, याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलंय. याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. हरदीप सिंग पुरी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांना इथेनॉल मिश्रित पेट्रोल व त्याबाबत घेतल्या जाणाऱ्या शंकांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की कुणीतरी म्हणालं की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनाचं मायलेज कमी होईल. पण आता तर हेही सिद्ध झालंय की इथेनॉल रेसिंग कार्समध्ये देखील वापरलं जातंय. यामुळे ॲक्सिलरेशन उत्तम होतंय. मायलेजचाच मुद्दा असेल तर ते देखील काही प्रमाणात कमी होतं. पण यासाठी इतरही अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात, असं हरदीप सिंग पुरी म्हणाले. शिवाय इन्शुरन्स कंपन्या या इथेनॉल वापरणाऱ्या वाहनांसाठी सेवा पुरवत नाही, असाही दावा केला जातोय. त्यावरही हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय की विमा कंपन्यांनी असं काहीही नसल्याचं याआधीच स्पष्ट केलंय. He's saying that fuel mileage is going to be dropped. Arey bhai, it's now well established that when you have ethanol, they use it in racing cars also. The acceleration increases. What is that thing called? The knocking. That improves. Mileage, yes, it may drop a little, but it may drop a little. Mileage can drop a little because of various things. If you're driving from here to Gurugram, and if you follow the route I follow, then there are many points at which there are toll bridge, other things, so calculate that. So we've been very open about it. Secondly, we have reached a stage after consulting all the stakeholders, my God, SIAM, ARAI, then somebody says, your insurance is no longer covering this. Insurance companies have given clarification, there's no issue. But who benefits by this false narrative? I am not going to make any accusations here, but it should be very clear. या पुढे जाऊन हरदीप सिंग पुरी यांनी अधिकची माहिती देताना म्हटलंय की भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान एकाच वेळी अस्तित्वात असण्यासाठी मोठा वाव आहे. इथे इलेक्ट्रॉनिक वाहनही असू शकतात आणि 2 प्रकारच्या इंधनांवर चालणारी वाहनही असू शकतात. सध्या आपण फक्त 20% इथेनॉल मिसळत आहोत. जर आपण 20%वरून 25% जाण्याचा निर्णय घेतला तर तो सर्व महत्त्वाच्या चाचण्यांची पूर्तता झाल्यानंतरच होईल, असंही आश्वासन हरदीप सिंग पुरी यांनी दिले. My response to that is there is enough space in the growing Indian consumer market for all systems to coexist. For electric vehicles, for biofuel mixed vehicles, we are only at 20%. If we move from 20 to 25 at some stage, it will be after all the tests have been done. And there's enough space in there for hybrid, CNG vehicles. CNG, by the way, is pipe natural gas goes into your home, CNG goes into the cars. So there's enough scope for all that. दरम्यान एकीकडे सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे मात्र जुन्या वाहनांच्या तांत्रिक क्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित होतोय. इथेनॉल वापराबाबत केंद्र सरकार आग्रही असून त्याबाबतचं धोरण देखील चर्चेत असताना दुसरीकडे मात्र इथेनॉलला विरोध केला जातोय. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे ही इथेनॉलची पॉलिसी मागे घेतली जावी या संदर्भात आता वेगवेगळे घटक मागणी करू लागले आहेत. या संदर्भातील तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. या असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.